पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 19 मधील एम्पायर इस्टेट सोसायटीने पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या पॅनलला जाहीर पाठिंबा दिलाय। या निमित्ताने एम्पायर इस्टेटच्या क्लब हाऊसमध्ये आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत परिवर्तन विकास आघाडीच्या 4ही उमेदवारांनी नागरिकांशी थेट संवाद साधला। या बैठकीला उमेदवार कविता शैलेश मोरे, अक्षय माचरे, जितू पहेलानी आणि अंजली वाघमारे उपस्थित होते। तसेच माजी नगरसेवक शैलेश मोरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती। उमेदवारांनी सोसायटीतील नागरिकांच्या समस्या, अपेक्षा ऐकून घेत आपल्या विकासात्मक दृष्टिकोनाची मांडणी केली। एम्पायर इस्टेटमधील नागरिकांनी मागील भाजप नगरसेवकांनी केलेल्या कामाबाबत नाराजी व्यक्त करत मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष झाल्याचा आरोप केला। त्यामुळे यावेळी बदल घडवून आणण्यासाठी परिवर्तन विकास आघाडीला मतदान करण्याचा निर्णय नागरिकांनी घेतल्याचं स्पष्ट केलं। बैठकीदरम्यान नागरिकांनी स्वच्छता, पाणी पुरवठा, रस्ते, वाहतूक आणि सुरक्षितता यांसारख्या मुद्द्यांवर चर्चा केली। पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या उमेदवारांनी निवडून आल्यास या सर्व प्रश्नांना प्राधान्य देऊन काम करण्याचे आश्वासन दिले। या बैठकीत एम्पायर इस्टेट सोसायटीतील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। नागरिकांचा मिळालेला पाठिंबा पिंपरी चिंचवड परिवर्तन विकास आघाडीच्या पॅनलसाठी आगामी निवडणुकीत निश्चितच बळ देणारा ठरणार असल्याचे चित्र दिसून आले। Myself, Jitu Gurbaksh Pelani. My father, Gurbaksh Pelani, is an ex-corporator. आज जो हम लोग आपके सामने आए हैं, एक जैसे कई बार बताया जा रहा है कि एडुकेटेड एक पैनल बना है, तो ये बार बार हम इस चीज़ को जोर इसलिए लगा रहे हैं। आज तक जो भी उम्मीदवार आए हैं चुनकर, कोई भी चीज़ सॉल्व करने के लिए उसको समझना ज़रूरी रहता है। जिस चीज़ का अगर हमें मालूम ही नहीं है कि ये चीज़ क्या है, तो उसका हम सोल्यूशन कैसे निकालेंगे। कोई भी अगर बंदा एक नज़रिया रहता है कोई भी चीज़ देखने का, जैसे हमारे एक सर ने कहा कि देखने से ही मालूम पड़ जाता है। और बाय प्रोफेशन आई एम अ बिल्डर एंड डेवलपर। मैं आपका एक एग्जाम्पल देना चाहूँगा आपको। आपने DSK का नाम तो सुना रहेगा। उनका एक प्रोजेक्ट तलेगांव दाभाड़े में अटका हुआ था। 150 फैमिलीज जिन्होंने पैसे भरे हुए थे, उनको पोजीशन नहीं दिया गया था। सो अंडर सेक्शन 7 रेरा के कायदे में रखकर सोसाइटी 150 लोगों ने मेरे पर विश्वास जताया। आई एम द ओनली प्रमोटर वेयर चेंज ऑफ प्रमोटर वहाँ पर हुआ। DSK चेंज करके वहाँ पर GS का नाम लग गया। कहने का मतलब क्या है, आज 150 फैमिली ने हम पर विश्वास जताया। उन 150 फैमिलीज के ऊपर हमने उनको पोजीशन देके जो अटका हुआ प्रोजेक्ट था वो हमने पार लगाया। जैसे उन्होंने मुझ पर विश्वास जताया, विश्वास दिखाया, वो विश्वास मैंने उनको पार किया। वैसे ही आप लोगों ने अगर मेरे पर विश्वास या हमारे पैनल पर विश्वास रखेंगे तो हम आपके विश्वास का घात होने नहीं देंगे। मेरे यहाँ पर प्रोजेक्ट्स पलाश के नाम से भी है। इसी में आप बोलेंगे ये अभी खुद का प्रचार करने आया है क्या, प्रोजेक्ट्स का प्रचार करने आया है। कोई भी बिल्डर का रेपुटेशन उसके एग्जिस्टिंग कस्टमर से होता है। अगर उन्होंने उसकी तारीफ की तो आगे वाले प्रोजेक्ट में वो फ्लैट बुक करते हैं। तो मेरे कोई भी एग्जिस्टिंग कस्टमर से आप पूछ लेना कि जो हम बोलते हैं, वो जो हम सिर्फ दिखाते हैं और जसं दिसतं तसेच करतोय आम्ही, नुसतं दाखवत एक करत एक तसं नाही आहे। सिंपल राहणं एंड हाई थिंकिंग एंड अ पॉजिटिव थिंकिंग। हालांकि हमारे पक्ष ने हमको नाकारा है, बट ये जो जनता है, यही की नहीं पूरे प्रभाग 19 की बात कर रहा हूँ मैं, उन्होंने हम पर विश्वास जताकर जो हमको एक कॉन्फिडेंस दिया है, उस कॉन्फिडेंस का नतीजा ये है कि आज जो पक्ष वाले हैं वो हमसे डर रहे हैं। ये है इसको परिवर्तन करके ही रहेंगे। नहीं तो आज ऐसा चल रहा था कि वन साइड BJP, वन साइड राष्ट्रवादी, बट इन दोनों को ये भी याद रखना है कि एक अपक्ष पैनल, एक परिवर्तन पैनल भी है, and they are making a difference in the society, and yes, we all will make a difference in the society. वही बात विजन की मैं थोड़े में खत्म करूंगा। अपना पिंपरी चिंचवड़ शहर का अगर हम रिवर हम देखेंगे, पवित्र नदी,
वो आज पूरी तरह से दूषित हो चुका है। तो मेरा एक विजन है कि हम अपने पिंपरी चिंचवड़ की जो पावना नदी है उसको कैसे पवित्र करेंगे, वो एक मेरा विजन है। सेकेंड, मेरे इसमें मैंने लेडीज को प्राधान्य दिया हुआ है, गिविंग इम्पोर्टेंस टू लेडीज, कि हाउ लेडीज इन द सोसाइटी कैन मेक अ डिफरेंस। आपको पता है अपना जो वार्ड नंबर 19 है, नंबर ऑफ लेडीज आर मोर कंपैरेटिव टू नंबर ऑफ मेंस, मतलब स्त्री लोकांची संख्या जास्त आहे कंपैरेटिव टू मेंस। तो लेडीज को इम्पोर्टेंस हर एक सेक्टर में, ना कि हमारे वार्ड में भी दिया जाएगा, हर एक, मतलब जैसे बचत गट की महिलाएं आपको पता है, उनके लिए हम कैसे रोजगार पैदा करें, वो एक मेरा विजन है कि आई विल मेक श्योर कि जो बचत गट की महिला है इन वेरियस फॉर्म, जैसे उनको यूनिफॉर्म स्टिचिंग का रहेगा तो हम कॉर्पोरेशन से जो योजना आती है उनको तक पहुँचाएंगे। और अपना जो एरिया में आज जब आ रहा था, घूम रहा था, अपने यहाँ पर जैसे पिंपले सौदागर में, मेरा घर पिंपले सौदागर में भी है, वहाँ पर आपको पता है लीनर गार्डन के नाम से वो आज पहचाना जाता है सौदागर। तो अपना एम्पायर स्टेट भी यहाँ पर अगर लीनर वे करके या लीनर, इसको हम काफ़ी सारा ब्यूटिफिकेशन कर सकते हैं, एक बर्ड्स पार्क बना सकते हैं। जो आज पार्किंग सिर्फ ग्राउंड पे, अगर हमने पार्किंग, अगर ये स्टैक पार्किंग किया, जैसे मैं बिल्डर हूँ तो आई कैन, जो हम अपना जो हाइट भी अच्छा है ब्रिज का, तो वी मेक अ मैक्सिमम यूसेज ऑफ दैट एरिया सो दैट रेस्ट एरिया कैन बी यूज फॉर यूटिलाइजेशन फॉर किड्स एरिया, बर्ड्स एरिया। सीनियर सिटीजन का अगर मैं देख रहा था वहाँ पर सेफ्टी नहीं है, तो उसको हम सेफ्टी विद प्रॉपर यूटिलिटी एंड एमिनिटीज, बच्चों के खेलने की एरिया, ये सब आप अपने एम्पायर स्टेट के सामने आप कर सकते हैं। तो कल ऐसा नहीं लगे कि अरे क्या है, हम इसको ऐसा ब्यूटीफुल बनाएंगे कि आप बोलोगे वाकई में जो बंदा बोल के गया है वो करके गया है। All the dignitaries, on the dais, off the dais, सगळ्यांना मी माझा परिचय देण्याआधी मी माझ्या फॅमिलीचं आणि या दोघींचं, खरं तर आम्हाला या दोघांना तुम्ही आज बघताय, पण मागच्या एक 7-8 दिवसापासून या चौघींनी जो झंझावात प्रचार चालू केलाय, आमच्या दोघांच्या बायका या दोघींबरोबर कंटिन्यू तुमच्या घरी येऊन गेला। सोसायटी म्हणलं की घरात माणसाला, अनोळखी माणसाला घरात एंटर करून त्याच्यासोबत बोलणं आणि त्याच्यासोबत डायलॉग करणं, हा सगळ्यात मोठा टास्क या चौघींनी कंप्लीट केला आणि तुम्ही तो होऊ दिला, त्याच्यासाठी तुमचा आभार मानतो। आता माझा परिचय देताना मी तुमच्या समोर प्रथमतः, मी आता सिव्हिल इंजिनियर म्हणून मिळवतोय ना, तर त्या सिव्हिल इंजिनियर होण्यामागं माझ्या आई वडिलांचा संघर्ष आहे। मी अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये, आमच्या घरात काय गोष्टी होत्या, कशा होत्या, तरी शिक्षणावरती आई वडिलांनी भर दिला आणि आज आम्ही एका त्या लेवलला पोहोचलो की आम्ही त्या शिक्षणाची टिपकी ही प्रत्येक गावागावात फिरवतो। माझा मोठा भाऊ मेकॅनिकल इंजिनियर आहे, बहीण माझी डॉक्टर आहे, मी स्वतः सिव्हिल इंजिनियर आणि लहान भाऊ माझा आर्किटेक्ट। घरात एक माणूस शिकला तर गाव अख्खं सुशिक्षित करण्याची त्याच्यामध्ये ताकद असते आणि ज्यावेळेस सुशिक्षित माणसाला आपण एका संविधानिक पदावरती बसवतो तर त्यावेळेस तो सुद्धा स्वतः सोबत, घरासोबत त्या परिसराचा विकास करण्याचा एक विजन घेऊन तो पुढे जात असतो। प्रत्येकाकडे आता सगळ्या इकडे माझ्या माता भगिनी आहेत, जब तक बेबी रोता नहीं है ना तब तक आपण उसको गले नहीं करत, आणि रडताना बाळाची पण तेवढ्या जोरात आकांताने तो रडतोय का, तो का रडतोय, त्याला काय पाहिजे, या सगळ्या गोष्टींची आपण शहानिशा करून त्याला जवळ घेत असतो। तर येणाऱ्या प्रत्येक माणसाचं नुसतं गाऱ्हाणं ऐकून घेणं हे नगरसेवकाचं काम नाही, त्या गाऱ्हाण्यावरती योग्य तो सोल्युशन काढून, तो वे आउट कंप्लीट करून, त्याचा फॉलोअप कंटिन्यू ठेवून, त्याच्यावरती योग्यरित्या रिप्लाय देणं हे नगरसेवकाचं काम असतं। माझ्या कामाबद्दल मी तुम्हाला एक थोडंसं सांगेल। आता एम्पायरचा ब्रिज झाला, हा ब्रिज लँड होतोय पलीकडच्या साईडला यशवंतपुरमला। मध्यंतरी एक न्यूज खूप व्हायरल झाली, प्रसन्न दादा चालता बोलता न्यूज चॅनलवरती,
की लँड होता होता ऍक्सिडेंट होतो. अनेक वर्षापासून ज्यावेळेस प्रोजेक्ट हा कम्प्लीट झाला ब्रिजचा, ट्रॅफिक वाल्यांकडून कॉर्पोरेशन वाल्यांनी लँडिंगच्या इथे स्पीड ब्रेकरची मागणी केली होती. आता इथे लँड होतो ब्रिज, स्पीड ब्रेकर्सनी अलाउन्स केले होते ट्रॅफिक वाले. पण वेन इट्स कम की आपल्याला फॉलो घ्यावाच लागतो आणि कुठल्या पद्धतीने ते मंजूर करून घ्यायचं, हे ज्या वेळेस एखाद्या नगरसेवकाला किंवा त्या एरियातल्या प्रतिनिधित्व करताना त्या माणसाला माहिती असतं, तो कम्प्लीट करून दाखवतो. जे 8 वर्ष झालं नाही ना, ते मी 6 महिन्यात करून दाखवतो. 8 स्पीड ब्रेकर बसवतो. बाकी सोशल ऍक्टिव्हिटीज असतील, हे असतील, त्या सोशल मीडियावरती आहे. येणाऱ्या निवडणुकीत आम्ही 14 जण सुशिक्षित पॅनल म्हणून मिळवत असताना, त्या सुशिक्षित लोकांचं विजन फक्त त्यांच्या एरिया पुरतं नसताना ही प्रभागाची निवडणूक आहे. आपला प्रभाग हा मिक्स आहे, म्हणजे त्याच्यामध्ये बीपीएल पासून हायर आणि मिडल क्लास अशा तिन्ही कॅटेगरीतली लोक आहेत. प्रत्येकाच्या गरजा ह्या त्याच्या राहणीमानाच्या स्तरावरती अवलंबून असतात. त्याचा तो राहणीमानाचा स्तर उंचावला तर ऑटोमॅटिक तो त्या पद्धतीने राहायला शिकतो. ऑटोमॅटिक तिथली स्वच्छता, वॉटर मीटर लेटरचे प्रश्न सुटत असतात. सोसायटी धारक म्हणून तुमच्या काही ज्या गरजा असतील, जितू वैद्य त्यांचं इंट्रोडक्शन करताना एक गोष्ट ते सांगताना विसरले असतील. सोसायटी वाल्यांचे प्रश्न असतात त्यांच्या बिल्डिंगशी निगडीत, त्यांच्या ट्रॅफिकशी निगडीत, त्यांच्या पार्किंगशी निगडीत, किंवा नवीन एखादं घर घेताना त्यांना येणाऱ्या अडचणी. रेराचे एक्सपर्टाईज आपल्या पॅनल मध्ये आहे, ते जिंकू शकतो. कायद्यामध्ये कोणाला हेल्प झाली आपल्याकडे वकील सुद्धा आहे. माझं मी सिव्हिल इंजिनियर असून देखील मी सामाजिक क्षेत्रात काम करत असताना हॉस्पिटल्स असतील, मेडिसिन्स असतील, त्या प्रत्येक गोष्टीमध्ये माझी तुम्हाला हेल्प लागेल त्या गोष्टीला मी तिथे अवेलेबल राहील. माझे वडील मागच्या 35 वर्षापासून कॉर्पोरेशनच्या युनियन लीडर असून कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांकडे काम कसं काढून घ्यायचं, त्यांना कुठल्या पद्धतीने फॉलो घ्यायचं, या गोष्टी चांगल्या मला लहानपणापासून तो बाळगलो आहे. माझी तुम्हाला विनंती असेल आमच्या चौघांकडून, आमच्या चौघांचे फक्त क्वालिफिकेशन न बघता परिसरातील परिस्थिती बघून तुम्ही परिवर्तन करण्याच्या मनस्थितीत या. आणि परिवर्तन पॅनलला आमच्या चौघांचे चिन्ह देखील खूप असे डे टू डे लाईफच्या निगडीत आहेत. सकाळी उठतो आपण, चहा घेतो, क्रिकेटची बॅट घ्यायची, सिक्सर मारायला जायचा, थकायचं दिवसभर, संध्याकाळी परत चहा पिऊन निवांत करायचं. ज्यावेळेस आपण डे टू डे लाईफच्या निगडीत, जरी हे सगळं खूप योगायोगाने हा पॅनल झालेला आहे, आम्ही बनवला नाही, हे घडलंय. प्रत्येक गोष्टीला एक निमित्त असतं आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे. आणि आपण त्या निसर्गासोबत राहिलो तर नक्कीच येणाऱ्या 15 तारखेनंतरच्या 16 तारखेचा निकालाला महाराष्ट्राला एक इतिहास घडवताना हा पॅनल दिसेल की अपक्ष उभं राहून चौघांनी तुमच्या मतदानाच्या जोरावरती सीट जर काढल्या तर येणाऱ्या काळात प्रत्येक पक्षाच्या नेत्याचं लक्ष असेल इथे की आपल्याकडनं काय चुकलं, आपल्या पक्षाकडनं काय चुकलं. आमच्या चौघांच्या मार्फत तुम्ही ऍटलिस्ट तेवढा तरी मेसेज मतदान रूपात त्या प्रत्येक पक्षाच्या नेत्यापर्यंत पोहोचू शकता. मतदान करताना तुम्ही फक्त तुमचं वोट रेजिस्टर करण्यापुरतं मर्यादित राहू नका. आपण सगळे शिकलेले आहोत आणि आपण एकमेकांना तो मेसेज पास आउट केला तर नक्कीच ही लढाई पुढच्या 3 दिवसात आम्ही सीमेवरती लढतोय, तर तुम्ही घरात बसून सोशल वॉर, सोशल मीडियाच्या मार्फत तुमच्या प्रत्येक रिलेटिव्ह पर्यंत ते मेसेजेस पोहोचवा, चिन्ह पोहोचवा. आणि मी आमच्या चौघांच्या वतीने तुम्हाला विनंती करेल की आमच्या चौघांच्या चिन्हासमोरील बटन दाबून येणाऱ्या निवडणुकीत आम्हाला भरघोस मतांनी विजय करा. टाळ्यांचा गडगडाट आता मशीन मध्ये ऐकला पाहिजे. मी वेगळं काही सांगण्याची गरज नाही. डॉग शेल्टर हा महत्त्वाचा पॉईंट आहे, तो नक्कीच आम्ही त्याचा प्रयत्न करू. अजून लोकांना एम्पायर आणि आमचा प्रभाग असंच स्वच्छ ठेवून अजून काही असतील प्रॉब्लेम तर आम्ही 24 तासासाठी नक्कीच अवेलेबल आहोत आणि राहणार. आम्ही असोच असू, आम्ही कायम तुमच्यासोबत आहोत.
धन्यवाद. नमस्कार, मी ॲडव्होकेट अंजली नितीन वाघमारे. विजन सांगायचं म्हटलं तर प्रथमतः मला शिक्षण क्षेत्रात काम करायला आवडेल. ॲज मी सगळ्यांना सांगते की मी एज्युकेटेड कॅन्डिडेट आहे. सर्वात आधी आपल्या एरियामध्ये लायब्ररी नाही. जर मुलांना डीप स्टडी करायचा असेल आणि खरंच शांततेत घर सोडून बाहेर कुठंतरी जाऊन अभ्यास करायचा आहे तर तशी प्रशस्त जागा नाही आहे. प्रत्येक पुस्तक उपलब्ध असेल अशी लायब्ररी नाही आहे. तर ते पहिलं माझं विषय असेल की लायब्ररीची गरज आहे या परिसरात आणि प्रशस्त लायब्ररी, कारण प्रत्येक पुस्तकाची गरज पूर्ण करण्यासाठी पुण्याला जावं लागतं. तर हे गोष्ट आधी इथून नष्ट झाली पाहिजे की प्रत्येक गोष्ट इथं अवेलेबल झाली पाहिजे मुलांना अभ्यासासाठी. दुसरी गोष्ट, कॉन्व्हेंटच्या स्कूलमध्ये असू द्या किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेमध्ये असू द्या, खेळाचे प्रशिक्षण नाही. अगदी पर्टिक्युलर खेळाचं आपल्याला मुलांना प्रशिक्षण देता येईल शाळांकडून. त्याची व्यवस्था कशी करता येईल ते बघू. आणि आपल्या एरियामधून भटक्या कुत्र्यांचा एक प्रॉब्लेम समोर येतोय, तर त्यासाठी डॉग शेल्टर वगैरे काय करता येईल का हे पण, ह्याचा पण आपण विचार करू. आणि चौथी गोष्ट म्हणजे जे आपले काही आरोग्य सुविधा आहेत आणि शासनाच्या ज्या काही योजना आहेत त्या प्रत्येक घरापर्यंत आणि प्रत्येक वृद्ध, प्रत्येक महिला आणि प्रत्येक बालकापर्यंत पोहोचवता येतील ह्याचे पण आपण नियोजन करू. हे फक्त माझं एवढंच विजन आहे. आणि ह्याच्या पलीकडे जाऊन जे काय आपले मागासवर्ग आहे आणि जे आपण हे आनंदनगर, घाटनगर सारखा एरिया आहे त्यांना चांगली घरं कशी मिळतील ह्याचा पण विचार करणार आहोत. फक्त तुमची साथ हवी आम्हाला. आम्ही अगदीच सगळ्या मोठमोठ्या पक्षांच्या विरोधात येऊन हे पॅनल उभं केलेलं आहे आणि जी ताकद तुम्ही आम्हाला देताय, जी प्रेरणा तुम्ही आम्हाला देताय, त्याच्यातून आम्ही प्रत्येक दिवस, प्रत्येक क्षण प्रत्येकाला सामोरे जातोय. तर असाच प्रेम, असाच आशीर्वाद आणि अशीच ताकद तुम्ही आम्हाला कायम देत राहा. आणि हेच जे काही प्रेम आहे ते 15 तारखेला मतांच्या स्वरूपात रूपांतर होऊ द्या आणि प्लीज आम्हाला वोट करा. आणि एक चान्स सुशिक्षित आणि तरुण उमेदवारांना द्या. काम तर सर्वांनी केलेलंच आहे. माझ्या मिस्टरांना ह्या एरियात जरी ओळखत नसतील सर्वजण तरी घाटनगर आणि तो परिसर ते फार नामवंत आहेत आणि त्यांनी अगदी प्रत्येक घरोघर त्यांना ओळखतात. त्यांनी तसं काम केलेलं आहे 20 वर्षांपासून. त्या अण्णा बनसोडेंच्या सोबत असतात. तर असे सर्वच कामाचे माणसं आहेत तुमच्या समोर उभे. तर तुम्ही फक्त एक संधी द्या, आम्ही त्याचं सोनं करू. नमस्कार. येथील चौक बसलेले अतिशय कामाचे, कारण सहज तर काय आम्ही आमच्या मुलांसारखं त्याला सुरुवातीपासून सपोर्ट केले. हे आहेत ते खरे धडाडीचे कार्यकर्ते. आता जे मॅडमने सांगितलं सुशिक्षित केलं नाही, तर बरंचदा असं होतं की प्रश्न घेऊन नागरिक गेल्यानंतर तो प्रश्न अगदी समजतच नाही, सोडवायचा कसा, असे अडचण येऊन आम्ही काय केलंय, सुशिक्षित त्याला नागरिकांच्या चेहऱ्यावर कळलं पाहिजे काय अडचण आहे. आणि म्हणून इथं ॲडव्होकेट आहेत, ह्यात काहीला तर काय यामुळे काही टेन्शनच नाही. आणि म्हणून आम्ही आरपीआयच्या वतीनं त्याला पाठिंबा दिलेला आहे. झोपडपट्टी त्या ठिकाणावरून आम्ही 100% देणार आहोत. त्या ठिकाणचं पुनर्वसन करत असताना त्याच्यामध्ये आम्ही आमचा सिंहाचा वाटा आहे करून घेण्यामध्ये. आणि त्यामुळं त्या ठिकाणी अशी परिस्थिती होती, सैलसला माहित आहे, याच्या घरात 4-4, 5-5 फुटून घर मात्र बारीक, गटारावर 4 लोक झोपायचे, त्यांना खुशी सावायचे. असं त्या ठिकाणी वातावरण आहे. पण ही चौघ आल्यानंतर
नक्कीच आनंदनगर मध्ये आमचे इथले सगळे लोक बिल्डिंग मध्ये राहणार आहेत. आणि लोक बिल्डिंग मध्ये राहत नाहीत, आमच्या इथले लोक तोपर्यंत द्यायला सोडणार नाही. आम्ही 100% देणार आहे. बहुमताने यांना सगळ्यांना विजय करू आणि यांच्याकडे सगळ्यांना कामं करू. सगळ्यांचं मी तुम्हाला पूर्वक स्वागत करते. आपण इथे कशासाठी जमलेलो आहोत ते हरीश भाईंनी आपल्याला आता सांगितलेलंच आहे. आणि खरं तर म्हणजे आपला कोण आणि परका कोण माणूस ही ओळखण्याची वेळ आलेली आहे. आपला जो मतदारसंघ आहे त्याचा स्लम एरिया आहे आणि आपली सोसायटी म्हणजे कोणाला सांगायला नको, सगळी वेल एज्युकेटेड लोक आहेत. ती त्यांना माहिती आहे की खरं काम करणारा कोण आहे, खरं प्रामाणिकपणे कोण आपल्याला मदत करू शकेल किंवा आपण कोणाला वोटिंग करायचं. तर तुम्ही इथे जे हरीशभाईंनी आता ह्या सगळ्याचा परिचय दिलेला आहे, आता ह्या अंजलीताई आहेत, हे चारीच्या चारी जे कॅन्डिडेट आहेत ते वेल एज्युकेटेड आहेत आणि खरं म्हणजे बरोबर त्यांच्याबरोबर काय अन्याय झाला आहे आणि त्यांनी परिवर्तन विकास आघाडीला आघाडी काढून आपली सेवा करण्याची म्हणजे व्रत घेतलेले आहे आणि त्याकरता मी त्यांना मनपूर्वक शुभेच्छा देते. आता अंजलीताई आहेत त्या ॲडव्होकेट आहेत, म्हणजे सगळे ॲक्टिव्ह वेल एज्युकेटेड शिकलेली लोक. आपल्या कविताताई आहेत त्या BSc आहेत, हे दोघे जण आहेत आपले बी कॉम्प्युटर सायन्स, दोघे इंजिनियर आहेत. म्हणजे आपण असं करायला पाहिजे. खरं तर म्हणजे जो माणूस शिकलेला आहे, जो समजतो, जो लोकांची अडचणी ज्याला समजतात त्या लोकांना आपण निवडून दिले पाहिजे. सर्व मंचावरती असलेले पदाधिकारी, शैलेश भाऊ आणि त्यांची फॅमिली, पहिले तर मी त्यांचं अभिनंदन करतोय की ते फाईट देत आहे. सर्वप्रथम अभिनंदन करते की ते चांगल्या पद्धतीने फाईट देत आहे आणि आमचा सपोर्ट तुमच्यासाठी आहेच आहे आणि माझा आणि फॅमिली आम्ही सगळेजण तुमच्याबरोबर आहे. त्यामुळे बेस्ट ऑफ लक आणि आम्हाला चांगलं सहकार्य करा, जसं करतोय शैलेश तसं तुमच्याकडनं पण अपेक्षा आहे. नमस्कार. जसं म्हणतात की आपल्या वेळी अडीअडचणी आपल्या शेजारीच कामाला येतो, तसा आपल्या प्रभागामध्ये असू किंवा आपल्या राहण्याच्या ठिकाणापाशी असू अडीअडचणीला कोण आतापर्यंत आपल्याला कामाला आला ते इतके दिवस शैलेश होता, आता त्याच्या पुढे कविता आहे आणि बाकी इतर प्रभागातल्या त्यांचे जे काही त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी तिथल्या प्रभागातले उमेदवार आहेत आणि हे आता चौघं पण ज्यावेळेस काही अडचण असेल ते सर्व मिळून ह्या आपल्या प्रभागाला चांगलं बनवण्यासाठी आणि चांगला प्रभाग करण्यासाठी निश्चित कार्य करतील.